प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट याच्यामधला आपण सेकंड पार्ट बघणार आहे. याच्यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी प्रोडक्शन कशी होते, कारण एनर्जी ही आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी लागत असते आपल्या बॉडीमध्ये, किंवा आपण स्वतः वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो आणि त्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, एनर्जी. आणि ही एनर्जी आपल्याला कशातून मिळते, फूडमधून मिळते. तर सुरुवात आपण करताना तुमच्या पुस्तकामध्ये पहिला क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजेच काय, काय डेफिनेशन सांगा तुम्ही. रेस्पिरेशनची डेफिनेशन अशी आहे बघा, रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम द असिमिलेटेड फूड. बऱ्याच डोक्यात रेस्पिरेशन म्हणजे चुकीची व्याख्या असते की इनहेलेशन आणि एक्सहेलेशन, त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो, पण चुकीचं आहे. जे इनहेलेशन म्हणजे ऑक्सिजन आत घेणं किंवा एअर आत घेणं, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, त्याला ब्रीदिंग म्हणतात. डोक्यात जे आहे इनहेलेशन आणि एक्सहेलेशन ते रेस्पिरेशन आहे, त्याला काय म्हणलं जातं, ब्रीदिंग. ब्रीदिंग मध्ये आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि CO2 आहे तो काय करतो, शरीरातून बॉडीमधून बाहेर टाकतो, त्या प्रोसेसला ब्रीदिंग म्हणतो. रेस्पिरेशन प्रोसेस वेगळी आहे थोडीशी. रेस्पिरेशन मध्ये काय केलं जातं, तर लक्षात ठेवा, इथं त्या प्रोसेस मध्ये काय रिलीज केली जाते, एनर्जी रिलीज केली जाते. कशातून केली जाते, तर जे आपण फूड खातो म्हणजे डायजेशन होतं. परवाच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, डायजेशन झाल्यानंतर पुढची स्टेप असते ती असिमिलेशनची. म्हणजे ते जे फूड आहे ते फूड प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, तर ब्लड करत असतं. मग ह्या असिमिलेटेड फूड पासून जी एनर्जी रिलीज होते त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, रेस्पिरेशन असं म्हणलं जातं. मग रेस्पिरेशन दोन लेवल मध्ये, एक आहे बॉडी लेवल आणि दुसरी आहे सेल्युलर लेवल. रेस्पिरेशन ऑफर्स एट 2 लेवल, दोन लेवल मध्ये आढळते आपल्या बॉडीमध्ये सुद्धा. एक म्हणजे बॉडी लेवल, ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रीदिंग म्हणता ते येते की इनटेक ऑफ ऑक्सिजन आणि रिलीज ऑफ CO2 फ्रॉम द बॉडी. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, बॉडी लेवल असं म्हणणार आहे. कारण आपण जो एअर इनहेल करत असतो त्या एअर मध्ये काय असते, तर ऑक्सिजन असतो. आणि मग हा ऑक्सिजन आणि त्याला आपण बघितल्याप्रमाणे न्यूट्रिएंट्स जे असिमिलेटेड फूड मधून जे काही न्यूट्रिएंट्स आलेले आहेत त्यांचं ऑक्सिडेशन करून काय केली जाते, एनर्जी रिलीज केली जाते. मग हे बॉडी लेवल मध्ये जी प्रोसेस आहे जनरली ती म्हणजे कोणती असते, ब्रीदिंग असते. आणि सेल्युलर लेवल मध्ये म्हणजे सेल मध्ये हे असिमिलेटेड फूड ब्लड वाया गेल्यानंतर, ब्लड त्या मार्फत गेल्यानंतर जे मायटोकॉन्ड्रिया असतात, हे मायटोकॉन्ड्रिया काय करतात, तर आलेलं फूड आहे त्या फूड पासून एनर्जी तयार करतात. आणि म्हणून तुम्हाला माहितीये आपण मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतोय, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे, कारण जी एनर्जी रिलीज होते किंवा एनर्जी तयार करण्याचं काम कोण करतं, इथं मायटोकॉन्ड्रिया करतं. हेच आपल्याला पूर्ण लेसन मध्ये शिकायचंय. तर जनरली सुरुवातीला आपण सेल्युलर लेवल मध्ये बघणार आहे. त्याच्या आधी तुमच्या पुस्तकामध्ये रेस्पिरेशन चे दोन टाइप्स दिले. कारण रेस्पिरेशन म्हणलं की आपल्याला वाटतं की ऑक्सिजन, ठीक आहे, ऑक्सिजन लागते, पण रेस्पिरेशन दोन फॉर्म मध्ये आहे. एक आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरी आहे एनॉर्बिक रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचा पुढचा पॉइंट शिकण्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये 3 क्वेश्चन्स दिले, ते तुमच्या प्रिव्हियस नॉलेजवर आहेत. पहिला क्वेश्चन कसा विचारलाय, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ ग्लुकोज और हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. एक आपण ग्लुकोजचा मॉलिक्यूल घेतला तर त्या ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे रिस्पेक्टिव्हली आपल्याला काय सांगायचे, ॲटम सांगायचे. मग ॲटम सांगताना आपल्याला जनरली त्याचा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. काय आहे ग्लुकोजचा, C6H12O6. ठीक आहे, बरोबर आहे का. म्हणजेच कार्बन किती झाले याच्यामध्ये, 6, हायड्रोजन 12 आणि ऑक्सिजन 6. ओके, आन्सर काय मिळेल त्याचा, कार्बन 6, हायड्रोजन 12 and oxygen also 6. Okay. Second question विचारलाय, which type of chemical bond are present between all these atoms. म्हणजे जे 3 ॲटम आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ह्यांना बाइंड करून ठेवणारा
एकत्रित बाइंड करून ठेवणारा कोणता बॉन्ड असेल? तर तुम्हाला माहितीये की ऍटम एकत्र आले की काय तयार होतं? मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले, हे ऍटम एकत्र आले आणि काय तयार झाला? ग्लुकोज मॉलिक्यूल तयार झाला. मग हे बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो हे त्यांनी विचारलंय. तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये 2 बॉन्ड झाले, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. याच्यामध्ये कोणता असतो? तर कोव्हॅलेंट बॉन्ड. ह्या तिन्हीमध्ये कोणता बॉन्ड असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन विचारलाय इन टर्म्स ऑफ केमिस्ट्रीच्या टर्म्स नुसार व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली व्हेन मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. एखादा मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतो म्हणजेच काय? तुम्हाला रिएक्शन ज्यावेळेस मी टाईप शिकलाय त्यावेळेस तुम्हाला झाले की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. मग ऑक्सिडेशनला तुम्ही काय म्हणता? एकतर काय करणं? ऑक्सिजन गेन करणं, किंवा हायड्रोजन रिलीज झाला तरी त्या रिएक्शनला आपण कसली रिएक्शन म्हणतो? ऑक्सिडेशन असं म्हणतो. हे झालं ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या संदर्भात. पण जर इलेक्ट्रॉन्स घेतले किंवा दिले गेले, एखाद्या ऍटम कडून इलेक्ट्रॉन घेतले किंवा त्याला दिले तरी सुद्धा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हटलं जातं. मग आता कसं म्हटलं जातं? एकतर ऑक्सिजन गेन केला आपण, म्हणजे ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन गेन केला म्हणजे जर त्या मॉलिक्यूल किंवा त्या ऍटमने ऑक्सिजन घेतला, त्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन यूज केला तरी आपण त्याला ऑक्सिडेशन असं म्हणतो. आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉन जर काय झाले? लूज झाले, म्हणजे इलेक्ट्रॉन्स दिले गेले, बाहेर पडले, इलेक्ट्रॉन्स लूज झाले, बाहेर पडले तरी सुद्धा तो मॉलिक्यूल ऑक्सिडाइज झाला असं म्हणतो. बघा, एखादा मॉलिक्यूल ऑक्सिडाइज केव्हा होतो हे आपण केमिस्ट्रीच्या भाषेत कसं सांगणार? तर एकतर काय झालेलं असणार आहे? ऑक्सिजन गेन झालेला असणार आहे, ऑक्सिजन कंबाईन झालेला असेल, किंवा हायड्रोजन रिलीज झाला असेल, किंवा त्यातून इलेक्ट्रॉन्स काय झाले असतील? लूज झाले असतील. आपण NaCl चं उदाहरण तुम्हाला माहितीये. NaCl हा मॉलिक्यूल, हे कंपाऊंड म्हणू आपण. हे कंपाऊंड कसं तयार होतं? तर सोडियम काय करतो? एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन काय करतं? एक इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन लूज कोण करतंय? सोडियम करतंय. ठीक आहे. म्हणजे तेव्हा ह्याचा आन्सर काय येणार आहे? ऑक्सिजन गेन करणं, हायड्रोजन रिलीज करणं, किंवा इलेक्ट्रॉन जरी लूज झाले तरी तो मॉलिक्यूल ऑक्सिडाइज झाला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर बुक मध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे रेस्पिरेशन थोडक्यात. आता इथे बघा, इथं जे रेस्पिरेशन डायग्राम आहे ती नोज, माउथ, कॉमन पॅसेज, इथं जे तुम्हाला लॅरिंग्सचा भाग दिसतो, लॅरिंग्स मध्ये व्हॉइस प्रोडक्शन इथं होतं आपलं, तो लॅरिंग्स. हा ट्रॅकिया आहे आणि ट्रॅकिया पण इथं बायफर्गेट लंग्स मध्ये गेल्यानंतर आणि मग त्याला ब्रॉन्काय असं म्हणतोय. आणि ब्रॉन्कायला पुन्हा ब्रॉन्किओलस म्हणजे फांद्या सब ब्रांचेस फुटत जातात आणि त्याच्या एंडिंगला आपल्याला काय दिसतं? तर बंच दिसतं, बॅगल स्ट्रक्चर दिसतं. त्याला आपण अल्व्हेओलस किंवा अल्व्हेओलाय असं म्हणतो. अल्व्हेओलाय सिंग्युलर झालं. आणि आता इथे बघा, इथे आहे तो डायफ्रॅगम. आता ही सगळी प्रोसेस तुम्हाला झाली, पण याच्यामध्ये आपण काय करतोय? ज्या वेळेस रेस्पिरेशन म्हणजे थोडक्यात इन्हेलेशन ऑफ ऑक्सिजन, इन्हेलेशन करतोय त्यावेळेस जी एअर आहे ती नोज मधून पास कुठं होते? ट्रॅकियामधून कुठे जाते? लंग्स मध्ये जाते. लंग्स मध्ये गेल्यानंतर हे जे अल्व्हेओलाय आहेत, हे अल्व्हेओलायचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन काय आहे? तर हे अल्व्हेओलाय काय करत असतात? जे काही ऑक्सिजन एअर मधून आलेला आहे तो ऑक्सिजन ते कशामध्ये मिसळतात? ब्लड मध्ये मिसळतात. म्हणजे असं ब्लड की जे कसं झालेलं आहे? डिऑक्सिजनेट आहे. म्हणजे ज्या ब्लड मध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, म्हणजे त्या ब्लड मधलं ऑक्सिजन कायसाठी वापरलंय? एनर्जी तयार करण्यासाठी वापरलं गेलं. मग ते ब्लड आता कसं झालं? ऑक्सिजन लेस झालं, म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन आहे तो कसा झालेला असतो? कमी झालेला असतो. असं ब्लड लंग्स मध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस ह्या अल्व्हेओलाय काय करतात? आलेला जो एअर आहे त्या एअर मधला ऑक्सिजन ते ब्लड मध्ये मिसळतात. कारण खाली स्ट्रक्चर तुमच्या डायग्राम मध्ये बघू शकता की तिथं जे काही अल्व्हेओलाय दाखवलेत त्याच्या कडेनी काय आहे? तर नेटवर्क ऑफ कॅपिलरीज आहे. कॅपिलरीज म्हणजेच काय? स्मॉल व्हेन्स किंवा स्मॉल ब्लड व्हेसल, एकदम ब्लड व्हेसल की जे अगदी
फाईन हेअर सारखे म्हणजे बारीक केसासारखे असतात आणि इझिली त्याच्यामध्ये डिफ्युजन प्रोसेसनी ऑक्सिजन आत घेतला जातो, त्या ब्लडमध्ये मिसळला जातो आणि हे जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं, CO2चं प्रमाण जास्त असतं. CO2 मग काय केलं जातं बघा, हे जे डिऑक्सिनेटेड ब्लड हार्टकडून आलेलं आहे त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन काय केला जातो, मिसळला जातो आणि त्याच वेळेस त्या ब्लड मध्ये असणारा जो CO2 आहे तो CO2 अल्व्होलाई मध्ये येतो आणि ह्या अल्व्होलाई मधून ह्याच बॅकवर्ड डिरेक्शननी नोजमधून आपल्या बाहेर पडतो. येते लक्षात? म्हणजे ऑक्सिजन जसा ब्लड मध्ये मिसळला जातो त्याच वेळेस ब्लड मध्ये असणारा एक्सेस CO2 जो आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, तो ह्या पद्धतीने शरीराच्या बाहेर काय केला जातो, टाकला जातो. हे सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करतं, तर अल्व्होलाई करत असतात. आता एकदा लक्ष द्या, रेस्पिरेशनचे 2 टाइप्स आहेत. आता आपण इथं बघितलं आपल्याला रेस्पिरेशनसाठी कशाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. मग ज्या रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज असते त्या रेस्पिरेशनला काय म्हटलं जातं, एरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. आणि जिथं जे रेस्पिरेशन होत असताना ऑक्सिजनची गरज लागत नाही त्या रेस्पिरेशनला एनॉर्बिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. बघा, रेस्पिरेशनचे 2 टाइप्स येतात, एरोबिक रेस्पिरेशन आणि एनॉर्बिक रेस्पिरेशन. इथं टाइप्स म्हणतोय आपण. मग एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतंय, ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व आणि एनॉर्बिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व. कारण आपण इथं टप्प्याटप्प्याने सगळ्या पॉइंट्स इथं क्लिअर करणार आहे. कारण आता आपण एरोबिक रेस्पिरेशन आणि एनॉर्बिक रेस्पिरेशन दोन्ही पॉइंट्स आपल्याला चॅप्टर मध्ये बघायचे. मग हे बघत असताना आपल्या असं लक्षात येतं की जे काही रेस्पिरेशन आहे, रेस्पिरेशन कोणतीही असू द्या, त्यातून काय बाहेर पडते, एनर्जी बाहेर पडते. आपण पाहिलं की न्यूट्रिएंट्स जे आहेत त्या न्यूट्रिएंट्सचं ऑक्सिडेशन होतं आणि काय होतं, एनर्जी रिलीज होते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल सुरुवातीला आपण कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन बघणार आहे. मग अशा आपण काय बघितलं, सेल्युलर रेस्पिरेशन 2 टाइप्स. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे सेलमध्ये जे रेस्पिरेशन होते त्याचे 2 टाइप बघितले, एरोबिक आणि दुसरं एनॉर्बिक रेस्पिरेशन. आता सुरुवातीला आपण एरोबिक रेस्पिरेशन बघणार आहे. आता हे सगळं आपण कशाबद्दल बघतोय, कार्बोहायड्रेट बद्दल बघतोय. कार्बोहायड्रेट डायजेस्ट झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ग्लुकोज मध्ये होतं. हे तुम्हाला माहिती आहे. याचा मगाशी फॉर्म्युला आपण बघितला, C6H12O6. मग आता आपल्याला ह्या एका ग्लुकोज मॉलिक्युल्स पासून एनर्जी कशी रिलीज होते हे आपल्याला इथं पाहायचंय. 3 स्टेप्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस, दुसरी आहे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आता तुम्हाला असं वाटलं की पहिल्यांदा कार्बोहायड्रेट्स का घेतले, प्रोटीन पण आहे, पण सगळ्यात जास्त एनर्जी जी आहे ती आपल्याला कशातून मिळत असते, कार्बोहायड्रेट मधून मिळत असते. कारण आपल्याला एनर्जी गिव्हिंग मटेरियल असं म्हणतो. बघा, पहिली स्टेप जी आहे ग्लायकोलायसिस, ग्लायको मीन्स ग्लुकोज. ग्लुकोज इथं काय होतो, ब्रेकडाऊन होतो, लायसिस होत आहे, म्हणून त्याला काय म्हणलं गेलंय, ग्लायकोलायसिस असं म्हणलं गेलंय. तर अजून एक नाव आहे EMP पाथवे. ज्यावेळेस आपण हिस्ट्री बघणार आहे सायंटिस्टची, त्यावेळेस त्यामध्ये आपण बघणार आहे ग्लायकोलायसिसला एक दुसरं नाव आहे EMP पाथवे किंवा त्याला सेल्युलर रेस्पिरेशन सुद्धा म्हणतो आपण. का, तर हे सगळं आहे ते सेल मध्ये घडतं. आता ग्लुकोज ज्या वेळेस म्हणजेच मगाशी डायग्राम काढल्याप्रमाणे ब्लड मध्ये न्यूट्रिएंट्स आहेत आणि ऑक्सिजन आहे. असं ब्लड कुठे आलं, सेल मध्ये आलं. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जी प्रोसेस होते पहिल्यांदा ती कोणती असते, ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस ही प्रोसेस सेलच्या कुठे होते, सायटोप्लाझम मध्ये होते. ग्लायकोलिसिस ही प्रोसेस फार मोठी आहे, पण तुमच्या पुस्तकामध्ये फक्त तुम्हाला 2 ओळीमध्ये दिली. याच्यात जर तुम्हाला डीप स्टडी करायचं असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षी आहे की ग्लायकोलिसिस पासून बघा फक्त तुम्हाला एका डेफिनेशन मध्ये सांगितले व्हॉट इज ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस मीन्स अशी प्रोसेस की जिथं एका ग्लुकोजच्या मॉलिक्युल पासून 2 पायरुवेट तयार होतात. 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट और त्याला आपण पायरुविक ऍसिड सुद्धा म्हणतोय. एवढी एकच डेफिनेशन तुम्हाला दिली, पण याच्या ऐकून ग्लुकोजचं रूपांतर पायरुवेट मध्ये होण्यासाठी किंवा पायरुविक ऍसिड मध्ये होण्यासाठी एकूण 10 स्टेप्स आहेत. 10 स्टेप्स होत असताना वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, वेगवेगळे कोएन्झाईम्स आहेत आणि मग त्याच्या स्टेपनुसार त्या ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतं, 2 पायरुवेट किंवा
पायरुव्हिक ऍसिड मध्ये होते. एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून, लक्षात घ्या, एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून किती पायरुव्हेट तयार होतात? 2 पायरुव्हेट तयार होतात. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ग्लायकोलिसिस असं म्हणतो. ग्लायकोलिसिसचं दुसरं नाव काय आहे? ईएमपी पाथ. इकडे बघा, आता आपण सविस्तर बोलूया. ग्लायकोलिसिस याच्यामध्ये ही प्रोसेस कुठे घडते? सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. इट ऑकर्स इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. मग इथे काय होतं? अ मॉलिक्यूल, एकच मॉलिक्यूलचा आपण आता विचार करतोय. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप. किती स्टेप सांगितलं तुम्हाला मी? ते 10 स्टेप. हे जे ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं किंवा तो मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतो स्टेप बाय स्टेप. आणि काय तयार होतात? 2 मॉलिक्यूल्स ऑफ, बघा, फक्त पायरुव्हिक ऍसिड तयार होत नाही, तर त्याचबरोबर 2 मॉलिक्यूल्स ऑफ एटीपी, 2 मॉलिक्यूल्स ऑफ NADH2 and water also form there. काय काय तयार होतं बघा ग्लायकोलिसिस मध्ये? पायरुव्हिक ऍसिड, एटीपी, NADH2 and water. एटीपी तुम्हाला माहिती आहे एनर्जी, काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आहे, पुढे आपण बघणार आहे. आणि NADH2 आणि FADH2 हे 2 शब्दांची मीनिंग तुमच्या पुस्तकात दिले. निकोटिनामाइड ॲडेनिन डायफॉस्फेट. आता हे एक प्रकारचं काय एन्झाइम आहे, ते सुद्धा आपल्याला नंतर आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये बघणार आहे. आणि बघ इथं तयार झालं. आता पायरुव्हिक ऍसिड जे आहे, आपण सेकंड स्टेप काय बघितली होती? TCA सायकल बघितली होती. पण TCA सायकल मध्ये किंवा ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये डायरेक्ट हे पायरुव्हिक ऍसिड सेल मध्ये किंवा त्या सायकल मध्ये एंटर करत नाही. तर ह्या पायरुव्हिक ऍसिडचं पहिल्यांदा ऍसिटिलेशन व्हावं लागतं. म्हणजे ही स्टेप जी आहे त्याला ऍसिटिल कोएन्झाइम ए म्हणतो आपण. म्हणजे ह्या पायरुव्हिक ऍसिडचे रूपांतर कशामध्ये होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. बघा, पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए, ज्याला ऍसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर काय काय तयार होतं इथं? 2 NADH2 आणि 2 CO2 इथून बाहेर पडतोय. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, इथे मी ब्रॅकेट दिलेली आहे ती खाली, ती कनेक्टिंग लिंक आहे. आपण फर्स्ट लेसन मध्ये बघितलं कनेक्टिंग लिंक म्हणजे एखादा ॲनिमल असेल तर तो काय करतो? 2 फायलमचे कॅरेक्टरिस्टिक त्याला जोडण्याचं कॅरेक्टरिस्टिक दाखवतो, दोन्हीला जोडण्याचं काम करतो. तसं ही जी ऍसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट प्रोसेस आहे किंवा स्टेप आहे, ही कुणाला जोडते? तर ग्लायकोलिसिस आणि TCA सायकलला. त्यानंतर आपण TCA सायकल बघूया. तर इथे काय तयार झालं होतं? आपला ऍसिटिल कोएन्झाइम ए. सेकंड स्टेप बघण्या अगोदर आपण तुमच्या पुस्तकामध्ये जी सायंटिस्ट बद्दलची माहिती दिलेली आहे ती बघूया. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये बघा दिले. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट. ग्लायकोलिसिस ही जी प्रोसेस आहे ती 3 सायंटिस्टनी डिस्कवर केलेली आहे. एंडेन, मेयरहो अँड पार्नास. नाव लक्षात ठेवा, एंडेन, मेयरहो अँड पार्नास. Along with their colleagues, for this purpose, they perform experiment on muscles. आणि हे जे पहिल्यांदा एक्सपेरिमेंट कशावर केलाय? मसल्स वर केलाय. Hence, glycolysis is also called as a Enden-Meyer-Parnas pathway. सायंटिस्टच्या नावावरून ग्लायकोलिसिसला काय नाव दिले गेले? एंडन-मेयर-पार्नास पाथवे किंवा शॉर्ट मध्ये आपण त्याला EMP पाथवे असं म्हणणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सेकंड जी बघणार आहे आपण ती कोणती होती? ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा त्याला TCA सायकल असं म्हणतोय. The cyclic reaction of tricarboxylic acid cycle were discovered by कोणत्या सायंटिस्टनी? सर हॅन्स क्रेग. सायंटिस्टचं नाव काय बघा? सर हॅन्स क्रेग. आणि त्यामुळं हे जी सायक्लिक प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए क्रेब्स सायकल. म्हणजे आपण जी TCA सायकल आता बघणार आहे त्या सायकललाच काय म्हटलं जातं? क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. He has been awarded the Nobel Prize in 1953 for this discovery. ह्या डिस्कवरी साठी त्यांना काय मिळालं आहे? नोबेल प्राइज सुद्धा मिळालं आहे. बघूया. इथे बघा मी दिले ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड, ज्याला आपण TCA सायकल आणि आताच बघितलं आपण त्याला काय म्हणतो? क्रेब्स सायकल असं म्हणतो. बघा, ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट काय होता? पायरुव्हिक ऍसिड. ऍसिटिलेशन ऑफ कोएन्झाइम ए नाही. पहिल्यांदा ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट काय होता आपला? 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड किंवा पायरुव्हेट. आणि मग त्याच्यात असं काय होतंय? पायरुव्हेटचं ऍसिटिलेशन होतंय आणि काय तयार झालं होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार झाला होता. हा ऍसिटिल कोएन्झाइम ए जो सायटोप्लाझम मध्ये तयार झाला होता
आता तो कुठे एंट्री करतो? सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतो. सेल आपण तुम्हाला माहिती आहे सेलमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हणतोय त्याच्यामध्ये हे ऍसिटिल कोएन्झाइम एंट्री करतं आणि त्यातला ऍसिटिल जो पार्ट आहे त्या ऍसिटिल पार्टचं काय होतं? ऑक्सिडाइज होतं. तो ऍसिटिल पार्ट आहे तो ऑक्सिडाइज होतो म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं. किती मॉलिक्यूल तयार झाले होते मग आपण बघितलं? 2 मॉलिक्यूल्स. हे 2 मॉलिक्यूल्स कशामध्ये एंटर करतात? एंटर्स इन द मायटोकॉन्ड्रिया ऑफ द सेल आणि पूर्णपणे मग त्याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. ही प्रोसेस जी आहे ती प्रोसेस कशी आहे? सायक्लिक प्रोसेस आहे. ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे? सायक्लिक. सायक्लिकचा अर्थ म्हणजे सायक्लिकचा अर्थ काय होतो? एखादी रिएक्शन इथून चालू झाली असेल तर पुन्हा एक इथंच होतो, पुन्हा इथून चालू होते. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सायक्लिक प्रोसेस असं म्हणतो. म्हणून ह्याला आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतोय किंवा TCA सायकल असं म्हणतोय. मग आता इथे बघा, इथे पूर्ण ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होतं? एटीपी तर आहे पण त्याचबरोबर काय काय तयार होतं? CO2 तयार होतं जो बाहेर पडतोय. H2O मॉलिक्यूल तयार होतात, NaDH2 आणि FADH2 तयार होतात. ठीक आहे. हे NaDH2 आणि FADH2 पासून पुन्हा काय मिळते आपल्याला? एनर्जी रिलीज केली जाते. तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे. काय काय तयार झालं इथं? CO2 तयार झालं, H2O तयार झालं, NaDH2 आणि FADH2 तयार झालं. कोणत्या प्रोसेस मध्ये? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट बघूया. TCA सायकल नंतरची स्टेप आहे त्याच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ती म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिएक्शन. कोणती? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आता इथे काय होतं बघा, जे एटीपी तयार झालेलं आहे किंवा जे NaDH2 तयार झालेलं आहे, FADH2 तयार झाले आहे याच्यापासून काय केली जाते? एनर्जी रिलीज केली. आता NaDH2 म्हणजेच काय बघा, NaDH2 आणि FADH2 मध्ये सांगितल्याप्रमाणे हे काय आहेत? तर एन्झाइम्स आहेत. कुठे तयार होतात? सेलमध्ये तयार होतात. आता NaDH2 म्हणजेच काय? निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे. सेल मधले एक एन्झाइम आहे. FADH2 सुद्धा काय आहे? फ्लेविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हे कुठे तयार झाले? तर मग आपण बघितले NaDH2 हे ग्लायकोलिसिस मध्ये पण तयार झालं होतं आणि NaDH2 आणि FADH2 कुठे तयार झालं? तर क्रेब्स सायकल मध्ये तयार झाले. ह्या एन्झाइम्स पासून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टीम जी मायटोकॉन्ड्रियामध्ये होती, मग आपण बघितलं क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होती. पण इथं जे F1 पार्टिकल बघा डायग्राम मध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया काढलाय. मायटोकॉन्ड्रिया म्हणते, सिंगल असेल तर मायटोकॉन्ड्रिया म्हणतो आपण आणि प्लुरलला मायटोकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं. मग इथे जे F1 पार्टिकल्स आहेत त्या F1 पार्टिकलच्या सहाय्याने हे जे NaDH2 आणि FADH2 आहेत त्याच्यामध्ये त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ट्रान्सफर केले जातात आणि NAD आहे आणि FAD आहे बघा, हे NAD आणि FAD तो पुन्हा त्यातून बाहेर पडतो आणि जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजन पासून पुन्हा मग काय केलं जातं? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि एनर्जी रिलीज केली जाते. मग एका NaDH2 चं ऑक्सिडेशन झाल्यानंतर हा NAD आहे तो NAD पुन्हा हा सेल मधून किंवा मायटोकॉन्ड्रिया मधून बाहेर जातो आणि सायटोप्लाझम मध्ये जातो. पुन्हा तो क्रेब्स सायकलला वापरला जाईल किंवा ग्लायकोलिसिसला वापरला जाईल. FADH2 पासून FAD सुद्धा काय होतो? पुन्हा बाहेर पडतो जो क्रेब्स सायकल मध्ये वापरला जातो. आता बघा, एका NaDH2 चं ऑक्सिडेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस एकूण किती एटीपी तयार होतात? 3 एटीपी. बऱ्याचदा तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं. एक NaDH2 आहे त्या NaDH2 चं ऑक्सिडेशन झाल्यानंतर किती एटीपी तयार होतात? 3 एटीपी. आणि एक FADH2 चं ऑक्सिडेशन झाल्यानंतर किती एटीपी तयार होतात? 2 एटीपी तयार होतात. अशा पद्धतीनं एका पूर्ण एक ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला आपण, त्या ग्लुकोज मॉलिक्यूलचं इथं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं. इथं हेडक्वार्टर सुद्धा काय होतं? रिलीज होतं. आता आपण एक स्टेप मध्ये बघूया फक्त. पहिली प्रोसेस होती बघा, लक्ष इकडे, ग्लुकोज किती कार्बन होते? किती कार्बन आहे त्याच्यामध्ये? 6 कार्बन आहे. याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर पहिल्यांदा आपण ग्लायकोलिसिस प्रोसेस म्हणतोय. याच्यामध्ये काय तयार झालं? पायरुव्हिक ऍसिड तयार झालं. किती मॉलिक्यूल्स करायचे? 2 मॉलिक्यूल. इथं ग्लुकोजचे किती मॉलिक्यूल होत्या? 1 मॉलिक्यूल. इथं पायरुव्हिक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकी किती कार्बन असणार आहे? 3 कार्बन असणार आहे. पायरुव्हिक ऍसिड इथं आपण त्या प्रोसेसला ग्लायकोलिसिस असं म्हणतो. याच्यामध्ये बघायचं त्याप्रमाणे किती स्टेप्स आहेत?
10 स्टेप. 10 स्टेप झाल्यानंतर काय तयार होतं? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड नंतर काय होतं रे? ऍसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट. ज्याला काय तयार होतोय? ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होतो. हा ऍसिटिल कोएन्झाइम ए कशामध्ये एंट्री करतो? मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतो. आणि कोणती सायकल येते? पीसीए सायकल किंवा त्याला आपण क्रेब सायकल असं म्हणतो. आणि मग याच्यामध्ये जे प्रोडक्ट तयार होतात, NADH2 असेल, FADH2 असेल, याचं ऑक्सिडेशन होतं. आणि तिसरी स्टेप होती आपली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ती कंप्लीट झाली. याच्यामधून आपल्याला काय मिळते? एनर्जी मिळते. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन अ एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं? तो जो एक ग्लुकोज मॉलिक्यूल घेतलाय त्याचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन होतं. आणि काय काय तयार होतं इथं? एनर्जी तयार होते, लागणाऱ्या पेर तयार होतात, त्याचबरोबर CO2 आणि H2O सुद्धा काय होतं इथं? बाय प्रोडक्ट म्हणून तयार होतं. ठीक आहे. बघा आज आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलं. एरोबिक रेस्पिरेशन मधले पहिली एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? विथ द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. जे रेस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होतं त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. 3 स्टेप्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. ग्लायकोलिसिस, पीसीए सायकल आणि तिसरी आहे ती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ठीक आहे. म्हटलं असं की एटीपी म्हणजेच काय? तर लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आता हे नाव कसं दिलंय बघा. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट असं का नाव दिलंय? तर पहिल्या लेक्चर मध्ये सुरुवातीच्या मी तुम्हाला नायट्रोजनस बेसेस सांगितले होते. कुठले कुठले होते? ॲडेनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल. त्यातला ॲडेनिन जो आहे, कोणता नायट्रोजनस बेस? ॲडेनिन. ॲडेनिन बरोबर कोणती एक शुगर आहे? रायबोज शुगर. कोणती शुगर आहे? रायबोज. असं काय स्ट्रक्चर काढलंय? तर पेंटोज शुगर आहे म्हणून. आणि फॉस्फेट. फॉस्फेट किती आहे? 3 आहे. या सगळ्याच्या कॉम्बिनेशन म्हणून ट्रायचा अर्थ काय होतो? 3. किती फॉस्फेट आहे त्याच्यामध्ये? 3 आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो? ट्रायफॉस्फेट. बघा एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. जेव्हा आपल्याला एनर्जीची गरज असते त्यावेळेस हे बॉन्ड आहे, एनर्जी कुठे स्टोअर केली जाते? तर ह्या बॉन्ड मध्ये स्टोअर केली जाते. ज्यावेळेस एनर्जीची गरज असते त्यावेळेस हा बॉन्ड काय होतो? इथं ब्रेक होतो आणि एनर्जी रिलीज होते. म्हणजेच एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? एडीपी मध्ये. एटीपी, टीपी ट्रायफॉस्फेट, बीपी डायफॉस्फेट. म्हणजे ज्या वेळेस एनर्जी आपल्याला हवी असते त्यावेळेस बॉन्ड ब्रेक झाला की या एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? एडीपी मध्ये, ॲडेनोसिन डायफॉस्फेट मध्ये. आता आपण त्या पिक्चर मध्ये बघूया पुस्तकामधल्या काय दिलंय बघा. तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय की हा एटीपी मॉलिक्यूल जो आहे, एटीपी कसला आहे? एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. आणि एनर्जी स्टोअर कुठे केली जाते? त्याच्या बॉन्ड मध्ये केली जाते. ठीक आहे. हे जे मॉलिक्युल्स आहेत एटीपी मॉलिक्यूल हे कुठे स्टोअर असतात? इन द सेल. ऍज पर द नीड, जशी गरज असेल त्यानुसार ह्या एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? एडीपी मध्ये केलं जातं. आणि म्हणून एटीपीला काय म्हटलं जातं? एनर्जी करन्सी असं म्हटलं जातं. जसं आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि लागेल तसे काढतो. ठीक आहे. तसं इथं एटीपी मध्ये एनर्जी स्टोअर केली जाते आणि जेव्हा आपल्याला गरज असेल त्यावेळेस बॉन्ड तिला ब्रेक होतो आणि एनर्जी रिलीज होते. म्हणून एटीपीला काय म्हटलं जातं? एनर्जी करन्सी असं म्हटलं जातं. नंतर मी म्हटले बघा, if there is an insufficient amount of carbohydrate in body due to exceptional condition like a fasting and hunger, then lipid and proteins are used for the energy production. जर आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी झालं, मग काही कंडिशन्स असतील, उपवास असेल, जेवण मिळालं नसेल, भूक लागली असेल, अशा वेळेस कार्बोहायड्रेटच्या ऐवजी काय वापरलं जातं? लिपिड आणि प्रोटीन सुद्धा वापरलं जातं. इन केस ऑफ लिपिड दे आर कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड. बघा लिपिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फॅटी ऍसिड मध्ये होतं. तर प्रोटीनचं कशामध्ये होतं? अमायनो ऍसिड मध्ये होतं. फॅटी ऍसिड अँड अमायनो ऍसिड्स आर कन्व्हर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम ए and energy is obtained through the complete oxidation of acetyl coenzyme A by the process of Krebs cycle in mitochondria. चार्ट में तुमच्या लक्षात येतं
की लिपिड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स दिलेले आहेत. बघा कार्बोहायड्रेट्स आधी बघूया आपण. कार्बोहायड्रेट ग्लायकोलिसिस झालं, ग्लायकोलिसिस झाल्यानंतर पायरुव्हिक ऍसिड तयार झालं, पायरुव्हिक ऍसिड पासून ऍसिटिल कोएन्झाइम ए, क्रेब्स सायकल आणि लास्ट काय तयार झालं, CO2, H2O अँड एनर्जी तयार झाली. जर कार्बोहायड्रेटची कमतरता असेल, सफिशियंट कार्बोहायड्रेट नसतील तर त्यावेळेस काय वापरलं जातं, लिपिड आणि प्रोटीन. मग लिपिडचं बघा, लिपिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, फॅटी ऍसिड मध्ये होत आहे आणि फॅटी ऍसिडचं रूपांतर कशामध्ये होतं, ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि पुन्हा आहे तशी स्टेप चालू राहते. सेम इथं प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अमिनो ऍसिड मध्ये होतं. अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए. पुढच्या स्टेप तिन्हीसाठी सारख्याच आहेत, फक्त डिफरन्स कसा आहे, लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड मध्ये होतं, कार्बोहायड्रेटचं म्हणजे पायरुव्हिक ऍसिड मध्ये होतं, प्रोटीनचं अमायनो ऍसिड मध्ये होतं आणि तिन्हीचं पुन्हा कशामध्ये रूपांतर होतं, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. हे सगळं आपण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बघितलं. ठीक आहे. आता शेवटचा पॉइंट एक राहिला एनॉर्बिक रेस्पिरेशन. याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे एनॉर्बिक रेस्पिरेशन, एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम. हे जे रेस्पिरेशन होतं ते जनरली कुणामध्ये होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच बॅक्टेरिया मध्ये होतं. मग हे जे एनॉर्बिक रेस्पिरेशन आहे ते एनॉर्बिक रेस्पिरेशन कसं होतं, तर पहिली स्टेप ग्लायकोलिसिस आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एरोबिक आणि एनॉर्बिक कोणतंही रेस्पिरेशन असू द्या, पहिल्यांदा काय होतं, ग्लायकोलिसिस होतं. ग्लायकोलिसिस इज अ कॉमन स्टेप बिटवीन एरोबिक रेस्पिरेशन अँड अनारोबिक रेस्पिरेशन. रेस्पिरेशन कोणतंही असू द्या, पहिली स्टेप कोणती असते, ग्लायकोलिसिस. मीनिंग पण तेच आहे, ग्लुकोज गेट कन्व्हर्टेड इनटू पायरुव्हिक ऍसिड. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इथं पायरुव्हिक ऍसिड मध्ये होतं. मग सेकंड स्टेप काय याच्यामध्ये, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन मध्ये काय होतंय बघा, चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये फर्मेंटेशन होते म्हणजे ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस amount of energy obtained in this type of respiration. Pyruvic acid produced through in this process, this is called as a glycolysis. इथं आपण ग्लायकोलिसिस मध्ये काय म्हणतोय, पायरुव्हिक ऍसिड तयार होतोय असं म्हणतोय. आणि हे जे पायरुव्हिक ऍसिड आहे, पायरुव्हिक ऍसिड प्रोड्यूस थ्रू द glycolysis is converted into other organic acid or alcohol with the help of some enzymes. In this process is called as a fermentation. Fermentation process मध्ये काय होतं, जे काही पायरुव्हिक ऍसिड तयार झालेलं आहे त्या पायरुव्हिक ऍसिड पासून वेगवेगळे ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोल, ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोल तयार होतात. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, फर्मेंटेशन असं म्हणलं जातं. मग चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ग्लुकोज, ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर तीन विभागामध्ये तुम्हाला पायरुव्हिक ऍसिड दिसतंय. पहिला पायरुव्हिक ऍसिड, त्याचं फर्मेंटेशन होत आहे, काय तयार होत आहे, अल्कोहोल आणि इष्ट घडवून आणतात. ठीक आहे. नंतर ग्लुकोज, ग्लायकोलिसिस, पायरुव्हिक ऍसिड, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन झाल्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट त्याच्यामध्ये तयार होतात करण्यासाठी, मग ते व्हिनेगर तयार करण्यासाठी असेल, व्हिटॅमिन तयार करण्यासाठी असेल आणि त्यासाठी वेगवेगळे मायक्रोब्स वापरतात. नंतर पायरुव्हिक ऍसिड, फर्मेंटेशन, लॅक्टिक ऍसिड म्हणजे दुधाचं कन्व्हर्जन, जे दुधामध्ये आपण म्हणतो दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं, ती प्रोसेस फर्मेंटेशन आहे. त्याच्यामध्ये काय तयार होतं, लॅक्टिक ऍसिड तयार होतं. जनरली एक्झाम्पल आहे त्याचं आपलं म्हणजे एरिथ्रोसाइट म्हणजे आरबीसी आणि मसल सेल मध्ये. एक्झाम्पल यांनी काय सांगितलंय, seed perform anaerobic respiration if the soil is submerged under the water during germination. ज्यावेळेस समजा एखाद्या जमिनीवर पूर्णपणे पाणी आहे तर अशा वेळेस ते सीड जे आहे त्या सीड मध्ये कोणतं रेस्पिरेशन होतं, एनॉर्बिक रेस्पिरेशन होतं. कारण त्यांना हवा तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. एनॉर्बिक रेस्पिरेशन मुळे ती सीड आहे ती जर्मिनेट होत असते. दुसरं उदाहरण दिले की आपले जे मसल सेल्स आहेत, अगर मसल सेल अल्सो परफॉर्म एनॉर्बिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग द एक्सरसाइज. ज्यावेळेस आपली बॉडी एक्सरसाइज करत असते त्यावेळेस जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये रेस्पिरेशन जे होतं ते रेस्पिरेशन सुद्धा कुठलं असतं, एनॉर्बिक रेस्पिरेशन असतं.
Due to this, less amount of energy is produced in our body and lactic acid accumulate, due to which we feel tired. एक्सरसाइज केल्यानंतर याच्यात तुम्हाला गिव्ह रिझन पडतो. एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला थकवा का जाणवतो, तर याच्यामध्ये काय होतं, आपल्या सेल्स जे आहे त्याच्यामध्ये एनॉर्बिक रेस्पिरेशन होतं आणि इथं एनर्जी प्रोड्यूस होते. ती प्रोड्यूस कशी होते, लेस होते. म्हणजे जर आपण एरोबिक रेस्पिरेशन आणि एनॉर्बिक रेस्पिरेशन मध्ये जर डिफरन्स आला तर तुम्ही सांगू शकता की एनॉर्बिक रेस्पिरेशन मध्ये लेस अमाउंट मध्ये एनर्जी प्रोड्यूस होते, त्यामुळे जास्त गुणांमध्ये होते, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये होते. मग इथे आपल्या मसल सेल्स आहेत. मसल सेल्स मध्ये काय होतं, तर एनर्जी आहे ती खूप कमी प्रमाणात होते आणि जे लॅक्टिक ऍसिड तयार होतं ते लॅक्टिक ऍसिड तिथं ऍक्युमुलेट होतं, म्हणजे साठलं जातं आणि साहजिकच आपल्याला काय होतं, टायर्ड फील होतं. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन, एनॉर्बिक रेस्पिरेशन हे दोन्ही टाइप कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.